प्रभाग क्रमांक 3 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जयसिंगपूर शहरात आज आपण आहोत आणि प्रभाग क्रमांक 3मधून गीतांजली जाधव आहे आपल्याकडे आणि अतिशय कमी वयातली युवती आहे. कॉलेज करते, सध्या MA आहे आणि सध्या नगर सेविका म्हणून ती या रणांगणात उतरली. आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत की काय व्हिजन घेऊन ती या नेमकं रणांगणात उतरलेलं आहे. आणि एक आनंदाची गोष्ट आहे की नवे चेहरे दिसत आहेत, नवं नेतृत्व आता लोकांच्या समोर येतं आहे. पूर्वी अनुभवी लोक असायचे, पण आता नव्या नेतृत्वाला जर संधी मिळत असेल तर याच्यासारखा आनंद नाही आहे. आपण तिच्याशी बोलणार आहोत की नेमकं तिचं काय व्हिजन असताना कोणतं व्हिजन घेऊन ती या रणांगणात उतरली. स्वागत आहे तुझं तारा न्यूजमध्ये. आणि काय सांगशील, काय व्हिजन घेऊन तू या रणांगणात उतरली आहेस? तुम्ही म्हणला की लहान वयात उतरले, कारण लहान वयात म्हणजे मी सामान्य कुटुंब म्हणले. मेन म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोरून सामान्य लोकांच्या समस्या बघते रोज दैनंदिन. ज्या आपण मूलभूत म्हणतो की अपेक्षापेक्षा नाही, रस्ते व्यवस्थित नाहीत, गटारी स्वच्छ होतात पण ते गटारी साईडला कचरा असा काढून जातात की 8 दिवसांनी ते होतात न्यायला. तो कचरा पूर्ण विस्कटलेला असतो, त्यामध्ये पाणी अस्वच्छता असतं, कधी पाणी येत नाही, घंटागाडी वेळेवर येत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत की सामान्य लोक त्याच्यात बोलू शकत नाहीत, ते आवाज उठवू शकत नाहीत. ते आमच्याकडे पाहवलं नाही माझ्या वडिलांकडे. माझे वडील चंद्रकांत धनाजीराव जाधव गुंकेकर, ते गेले 40 वर्ष सामाजिक कार्य करत आहेत. त्यांनी होते, माझे नगरसेवक होते, ते 1, 2, 3, 5 वर्षाच्या कालावधीत त्यांचं कार्य संपलं. त्यानंतर त्यांनी 21 वर्ष पूर्णपणे सामाजिक कार्य, ते मी लहान असल्यापासून बघितलं. त्यानंतर त्या एवढ्या की लोक अन्यायाविरुद्ध आवाज फोडत नाहीत. त्यासाठी मला असं वाटलं की आपण ह्या रिंगणात आता उतरलंच पाहिजे, ह्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज फोडलाच पाहिजे. त्यासाठी मी कुठली सत्ता म्हणून ह्या राजकारणात उतरले नाही, तर एक सामाजिक सेवा करण्यासाठी मी ह्या रिंगणात उतरले. मला विचारायचं आहे की महिला म्हणून एक तर 50% आरक्षण आहे आणि महिला म्हणून तू इथं उतरले, किती स्ट्रॉंगपणे तू या रणांगणात असणार आहेस का वडिलांचं एक नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली म्हणून तू काम करणार आहेस का स्वतःचं तुझं काही व्हिजन आहे? माझं स्वतःचं काहीतरी विजन आहे म्हणून मी ह्याच्यात उतरले. वडिलांची ही साथ आहे म्हणून मी ह्यांना त्यांची सोबत, मला त्यांची ताकद आहे, ते माझे त्यांनी मला हिंमत दिली. कारण ह्या वयात उतरणे म्हणले हे साधी गोष्ट नाही आहे. त्यांनी मला ताकद बनले, ते माझे, तू उतर, आम्ही हाय होतो यासोबत. कारण हे इतकं लोकांना अन्यात आम्ही प्रचार करायला लागले गेले 8 दिवस. इतकं बघतो की दबाव आहे लोकांवर, ते पाहत नाही आपल्याकडे की जयसिंगपूर नगरी ही आपली स्वातंत्र्य नगरी आहे. त्यात लोक अशी की दाब आहे, दबाव असल्यासारखा वाटला. त्यासाठी हात बदल घडावा म्हणून हा नवा तुम्ही म्हटला नवीन चेहरे आहेत, कारण हा नवीन विकास घडवण्यासाठी आता उतरले आहेत. काय विरोधकांना सांगशील, काय विरोधकांना अशी कुठली दबाव नीती विरोधक अपनावत आहेत असं तुला वाटतंय आणि त्या दबावशाहीला जुगारून काय विरोधकांना तू सांगशील? मी विरोधकांना एवढं सांगायला इच्छित आहे की जयसिंगपूर खऱ्या अर्थाने ह्या जनतेची, ह्या आपल्या मालक आहे, आपली जनता ही खरी मालक आहे. आपण ह्या जनतेचे सेवेकरी आहोत. आपण जनतेला आपण गुलाम करून ठेवणे हे बरोबर नाही आहे. ह्यासाठी आवाज उठवण्यासाठी ही 22 वर्षाची गीतांजली चंद्रकांत जाधव तुमच्या विरुद्ध उभारली आहे. मला विचारायचं आहे की रस्ते, पाणी, गटार या व्यतिरिक्त आणखी कुठलं व्हिजन आहे का? हो आहे, तुम्ही बोलला बरोबर. महिला, पहिला प्रश्न आहे महिला सुरक्षिततेचा. तो खूप आता कमी करत असतो. आता महिलांना सुरक्षितता असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की मी ज्याशी नगरसेविका होईन तेव्हा एक शिबिर होईल, त्यामध्ये संरक्षणासाठी महिलांचं शिबिर भरवेन. कारण आता कोणी आपलं रक्षण करेल ह्याची अपेक्षा न करता आपण कसं रक्षण करेल ह्याच्याकडे फोकस माझा जास्त असेल. प्रत्येक वयोगटातल्या स्त्री, महिला, अगदी वृद्ध स्त्रियांनासुद्धा स्वतःचं स्वरक्षण कसं करता यावं ह्याचं प्रशिक्षण देण्यात येईल अशी मी इच्छुक आहे. की आता कोणी आपलं रक्षण करण्याची आशा न धरता ह्या काळात आपणच स्वतःचं कसं रक्षण करू ह्याकडे जास्त फोकस असेल माझा. आता प्रभाग क्रमांक 3मधून तू उभारलेस, तू मला बरंच सांगितलंस की तुला याची चांगली गोष्ट आहे की एक 22 वर्षाची युवतीला त्या भागातील समस्या माहिती आहेत, विरोधकांनी काय दबावशाही आणले तेही तिला माहिती आहे. मला विचारायचं आहे की आता जर मतदारांना काय आवाहन करशील? मतदार तुलाच रणांगणात आता तू उतरलेस तर मतदारांचा कौल हा तुझ्यापर्यंत यावा म्हणून काय इच्छा व्यक्त करशील? मी मतदारांना एवढं सांगेल, तुमच्या लहानातली लहान समस्या ते मोठ्या समस्या माझ्या दारात तुम्ही येईल असे मी अपेक्षा करणार नाही. मी मतदाराला तुमच्या दारात येते, तसंच तुमच्या समस्या सोडवायलाही मी तुमच्या दारात येईन. मी तुम्हाला स्वतंत्रपणे तुमची कुठली समस्या रात्री 1 वाजता किंवा रात्री तुम्ही पहाटे कधी पण या, ही गीतांजली चंद्रकांत जाधव तुमच्या समस्यासाठी, तुमच्या कामासाठी बिनधास्तपणे तुमच्यासाठी उपलब्ध राहील. जयसिंगपूर शहरामध्ये 22 वर्षीय तरुणी जी प्रभाग क्रमांक 3मधून दावेदार आहे, रणांगणात उतरलेली आहे. तिनं सांगितलं कशा पद्धतीनं बघ एक नवं नेतृत्व आहे, पण
इच्छा तिनं जशा पद्धतीनं व्यक्त केलं तर तिचा अभ्यासही त्यातून दिसून येतो आणि समाजकार्याची आवडही दिसून येते. तारा न्यूजसाठी मी कॅमेरामन केतनसह सुनंदा नाईक, कोल्हापूर.